नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत की काव्य ही जेवण करत असते, तेव्हा पार्थ आपल्या हाताने तिला जेवण भरवू लागतो आणि तेव्हा काव्य आणि पार्थ दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर तिकडे आपण पाहतो नंदिनी आणि जीवा हे नंदिनीच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेलेले असतात आणि तेव्हा लग्नामध्ये नंदिनीच्या समोर जीवा हा तिच्या मैत्रिणीला प्रॉमिस करतो आणि बोलतो, मी तुम्हाला माझ्या सर्व पुरुष जातीच्या वतीने प्रॉमिस करतो की तुम्ही तुमचे घर सोडून फक्त आमच्यासाठी आलेला आहात, त्यामुळे तुमची सर्व परीने काळजी घेतली जाईल. आणि तेव्हा नंदिनी देखील अतिशय प्रेमाने जीवाकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो पार्थ हा लॅपटॉपमध्ये त्याचे व काव्याचे फोटो बघत असतो आणि ते फोटो बघत असताना त्याला अचानकपणे काव्य आणि जीवाचा एक फोटो दिसतो आणि तेव्हा तो विचार करतो की नाही, आता मला काव्याला त्यांच्या भूतकाळाबद्दल बोलायलाच पाहिजे. आणि तेव्हा काव्य देखील पार्थकडे आलेली असते आणि ती पार्थला बोलते, आता माझा निर्णय झालेला आहे, मी तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सर्व काही सांगणार आहे. माझ्या आणि जीवाच्या नात्यामध्ये काय झालं हे तुम्हाला मी सांगणार आहे, तेही एकदम प्रामाणिकपणे. तर सुरुवात करूयात का, असा ती प्रश्न विचारते. तेव्हा पार्थ हा खूपच गोंधळून गेलेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ काव्याचा भूतकाळ ऐकणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.